बघू शकता मित्रांनो, तोडी चालू झालेल्या आहेत आणि या ठिकाणी बघू शकता रात्री पाऊस झालाय आणि पाऊस कशा स्वरूपाचा झालाय। देश आज शेतकऱ्यावर सोयाबीनच्या वेळेस असेल, ऊसाच्या वेळेस असेल, हे आसमानी संकट इतकं व्यापक झालंय की संध्याकाळी पाऊस झाला मित्रांनो, रात्रभर पाऊस झाला, रात्रभर तुम्ही बघू शकता पाणी, इतका पाऊस। आणि हे ऊस आता गाळपाला जाणार होता, सगळं काही नियोजन त्या शेतकऱ्याचं झालं होतं, पण तुम्ही बघू शकता ऊसामध्ये देखील पाणी तयार झालेलं आहे। मग आता हा ऊसाच्या क्षेत्रामध्ये देखील पाणी आहे। मग संभ्रम असा आहे की हे शेतकऱ्यानं कसं करावं, कारण आता दिवाळी झाली आहे, कारखाने चालू होतात उद्याच्या 1 तारखेला, कारखाने तोडी दिल्यात। हे बघा पाणी, बघा पाणी दिसतं का तुम्हाला, हे पाणी आहे का, पूर्ण ऊसामध्ये पाणी असं। अशा गोष्टी जर होत असतील तर शेतकऱ्यानं जगावं कसं, अशा प्रकारचा प्रश्न आता शेतकऱ्यापर्यंत पडलाय। मित्रांनो, तुमच्या इकडे पाऊस असा झालाय का? कारण ज्या शेतकऱ्याला आता तोडले त्या शेतकऱ्यानं कारखान्यापर्यंत न्यायचं कसं, हा मोठा मुश्किलीचा वाटा आहे। आता हे तरी थोडं रस्त्यावर दिसतंय मला, त्याचं की मध्ये आहे, दुसऱ्याच्या शेतातून जाणार आहे, अशा शेतकऱ्याचं तर किती अवघड आहे बघा मित्रांनो। आता हे एवढं बिळबिळ झाले पाण्यानं, तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारची परिस्थितीने हे ऊस तोडायला चालू केलेलं आहे आणि एवढी परिस्थिती बेकार असताना मग आता कसं काय ते क्षेत्रातून ऊस जाईल बरं? कारण हे बघू शकता तुम्ही, पाणीच पाणी झालं, नुसतं पाणीच पाणी। हे बघा, हे बघा, साल रस्ता तयार केला त्या शेतकऱ्यांनी, पूर्ण रस्ता तयार करत गेल्यावर तुम्हाला दाखवतो। आता इथं तर वाडा आहे, त्या वाड्यामध्ये तर एवढं पाणी खळखळ वाहत आहे, भयानक पाणी। एवढं सगळं असल्यावर तर शेतकऱ्यानं ऊस न्यायचा कसा, ही पंचायत आहे। तुम्हाला मी ते वाडा पण दाखवतो। हे सगळं ऊसाचं क्षेत्र आहे मित्रांनो, आणि आता ऊसाला तोड आली होती, त्या ठिकाणी ऊस आता कारखान्याला जाणार होता, परंतु हे बघा काल रस्ता केला आहे आणि त्या रस्त्यावर सगळं पाणीच पाणी, पाहू शकता तुम्ही, बघा दिसतंय का? हे बघा, एवढं पाऊस पडलाय की रात्रभर पाऊस पडलाय, मूर पाऊस म्हणत म्हणत पाणी बाहेर रस्त्यावर आले। याचा अर्थ कशा प्रमाणात पाऊस झालाय बघा। हे बघा, हे बघा पाऊस, हे ऊस शेजारी हे पाऊस, आणि हे बघा हे पाणीच पाणी, हे बघा पाणी, हे बघा पाणी, एवढा पाऊस झालाय। तुमच्याकडे असा पाऊस झालाय का? मला कमेंटद्वारे कळवा। धन्यवाद।